विद्यासंबंधिता सेवा संस्था संचलित विराचर बाबासाहेब कुसुंदे निवासी मार्गदर्शन केंद्र. अच्छा, आज तसं म्हटलं हा कार्यक्रम आपण अचानकच घेतोय, कारण जाधव साहेबांचे 2-3 दिवसापूर्वी निरोप आला होता की त्यांची व्हिजिट आपल्या भागात असेल, पण अचानक त्यांना थोडं तब्येतीचाही थोडा त्रास होता. तरी त्यामध्ये अँजिओप्लास्टी करून 3 दिवसापूर्वी ते इथे आलेले आहेत. ते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे किंवा प्रखर व्यक्ती म्हणून आपण ते डॉक्टर संजय जाधवजी हे दुबईमध्ये असतात. दुबईमध्ये असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं, जरी त्यांचं नाव संजय जाधव जरी असलं तरी त्यांचा जैन समाजाबद्दल प्रचंड अभ्यास आहे. त्यांची चर्याही बऱ्यापैकी जैन समाजा पद्धतीचे म्हणजे आपल्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीची चर्चा असलेले ते आहे, कारण त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. आत्ताच त्यांचं डिकेटीला एक लेक्चर झाले, परत 1-2 तास मुलांची इंटरॅक्शन्स वगैरे झाले आहेत, मॅनेजमेंटचे झाले आहेत. आमच्या कॉलेजलाही लेक्चर्स ठेवायचं होतं, पण इथला कार्यक्रम आपल्याला मिस करायचा नाही, त्याच्या तब्येतीचं ज्यादा बोलायला त्यांना द्यायचं नाही ह्यासाठी आम्ही तो आमचा कॉलेज स्किप केला आहे कॉलेजचा कार्यक्रम. आणि नेक्स्ट टाइम त्यावेळी ते येतील त्यावेळी आपण त्यांना नक्कीच इथं बोलवणार आहे. तर मी त्यांचं आपल्या अकॅडमीतर्फे स्वागत करते, आपल्या आदरणीय डॉक्टर संजय जाधव साहेब आणि त्यांच्याबरोबर आलेले आदरणीय बाळासाहेब कलशेट्टी. हे सांगलीमध्ये त्यांचा खूप मोठा व्यवसाय आहे ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये, आणि त्यांचंही आपल्या संस्थेला खूप सहकार्य आहे. मागच्या वर्षी बऱ्याच वेळी ते आणि महाराजांशी डायरेक्ट कनेक्टेड असलेले आहे, ते सेवा वगैरे काम करतात. आणि त्यांच्यामुळे हा कार्यक्रम आज संपन्न होत आहे ते आपले आदरणीय संतोष पाटील साहेब. त्यांचंही खूप मोठं आपल्याला योगदान संस्थेला आहे, स्वतःपासून आणि आचार्यश्रींना खूप मार्गदर्शन आहे. तर जास्त आज वेळ घेतली, फक्त एकच जाधव साहेब बोलतो की आज या मुलांची 24 तारखेला पण परीक्षा आहे PSIची. PSIची मेन्सची परीक्षा आहे. 26ला आहे आणि ते सगळे प्रिलिम क्वालिफाय झालेले आहेत. त्यातले 6-7 मुलं अशी अपेक्षा आहे की त्या मेन्समध्ये क्वालिफाय होतील. त्यामुळे त्या पद्धतीने थोडं आपण त्यांना मार्गदर्शन करावं. वेळेचं पण आपण काही इंटरॅक्शन करा, तुम्ही प्रश्न विचारताना तुमचंही वेळेचं भान ठेवा, कारण त्यांच्याही तब्येतीचं त्यांची खूप काळजी आहे, तर तेही खूप महत्त्वाचं आहे. तर मी कलशेट्टी साहेबांना विनंती करतो की त्यांची थोडी ओळख करून द्या. सर्वांना जय हिंद. सर्वप्रथम आपल्यातले काही लोक किंवा सगळेच लोक एखादी प्रिलिम पास झाला याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो. आणि या संस्थेत आल्यानंतर इतक्या चांगल्या घटना घडत असतील तर त्या संस्थेप्रती सगळ्यांचाच आदर आणि प्रेमभाव वाढेल. डॉक्टर संजय जाधव हे आमचे अगदी लहानपणापासूनचे मित्र आहेत. आम्ही 11वी-12वी पासून सायन्सला एकत्र होतो. 1962 सालचा त्यांचा कोल्हापुरातला जन्म आहे. फक्त काही गोष्टी हायलाईट करून आपल्याला सांगतो थोडक्यातच. ते डॉक्टर या नावाप्रमाणे MBBS MS जनरल सर्जरी आहेत. त्यामध्ये कार्य करत असताना त्यांनी UPSC प्रिलिम UPSC एक्झाम्स क्रॅक केली आणि 1989ला ते IIRS अलाइड सर्व्हिसेसमध्ये सिलेक्ट झाले आणि ते IIRSमध्ये डेप्युटी डायरेक्टर जनरल फॉरेन ट्रेड या पदापर्यंत काम करत होते. त्यांनी देशभरातल्या बऱ्याच ठिकाणी कार्य केलं, पण त्यानंतर त्यांनी स्वतःच्या करिअरसाठी, करिअर इन द सेन्स की स्वतःच्या मानसिक समाधानासाठी सरकारी नोकरीचा त्याग करून प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये ते गेली. मुंबई स्थित कंपनी होती. आज त्या कंपनीची पाळंमुळं सगळी दुबईमध्ये आहे. त्या कंपनीचा खूप मोठा उलाढाल आहे. त्या कंपनीचे ते CEO आहे. आज त्यांचं वय जरी 58-59 असलं तरी ते स्वतःची पूर्ण तब्येत, आता सरांनी म्हटलं की त्यांना त्रास होईल तर त्यांना काहीच त्रास होणार नाही, कारण अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी त्यांची झाली आहे. ते त्यांना त्यांचं शरीर पूर्ण माहिती आहे. ही वॉज डायरेक्टिंग द डॉक्टर कोण जे करत होते त्यांना. इतकं ते शरीराला स्वतःच्या जाणतात. फक्त शरीरालाच नव्हे, ते जे काही केले त्यांनी, जे शिकलेत आणि जे शिकवायचं आहे हे सगळं जाणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि ते जाणूनच असतात. अत्यंत होरेशियस रीडर आहेत. त्यांचं ज्ञान कुठल्याही गोष्टीत अगाध आहे. म्हणजे मी स्वतः अनुभवलेलं आहे. खूप मोठं काही बोलत नाही मी, पण 100% तुम्ही एखादा विषय त्यांना दिला आणि त्या विषयावर चर्चा करायची म्हटली तर ते कधीही तयार असतात. वेगवेगळ्या क्षेत्रातून जाऊन म्हणजे डॉक्टर होऊन त्यानंतर IAS मध्ये
त्याच्यानंतर प्रायव्हेट सेक्टरमध्ये, त्याच्याही पुढे जाऊन आज ते करत असताना दुबई सारख्या UAE मध्ये ते धार्मिक प्रवचनं करत असतात. दर शुक्रवारी त्यांचे प्रवचनं असतात, त्यांचे ग्रुप असतात. जैन धर्माचा गाढा अभ्यासक मगाशी सरांनी सांगितलं तर ते एकच वाक्य तुम्हाला सांगतो. त्यांनी गेल्या कित्येक वर्षामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ याचा अन्नात समावेश केलेला नाही. ते फक्त फळार, भाज्या आणि त्या भाज्या सुद्धा बॉइल्ड, त्यामध्ये तेल नसतं. अशा प्रकारे डॉक्टर जाधव आहेत. मला असं वाटतं वैयक्तिकरित्या डॉक्टर जाधवांनी फारसं बोलण्यापेक्षा आपण इंटरॅक्शन सेक्शन करूया, ज्याचा तुमच्या परीक्षेसाठी पण फायदा होईल पुढच्या याच्यासाठी, आणि त्यांना सुद्धा बोलतं करता येईल. त्याप्रमाणे थोडा वेळ जाऊ दे. आपण काय, तुम्ही तुमच्या वेळेचं बंधन बघा. आता तुम्ही महत्त्वाचे आहात. डॉक्टर जाधवांनी आपल्यासाठी वेळ काढलेला आहे, पण तुम्हाला जर तुमच्या अभ्यासातून डिस्टर्ब होत वाटत असेल तर वी कॅन कन्क्लूड इट एनी टाइम. इट इज युअर टाइम. थँक्यू. आपण डायरेक्ट ऐकू येते का सर? धन्यवाद सर. यानंतर माननीय डॉक्टर संजय जाधव सरांचा सन्मान करण्यात येता माननीय श्री संतोष पाटील सरांना विनंती करतो त्यांनी जाधव सरांचा सन्मान केला. सरांना विनंती करतो त्यांनी आपला जय जिनेंद्र. दोन प्रकारचा आनंद आहे. मला परीक्षेला UPSCला बसून जवळजवळ 32 वर्ष झाली आणि तुम्ही सगळे आता मेन परीक्षेला बसणार आहात. सिलेबस खूप बदलला आहे, कंटेंट्स बदललेले आहेत. तेव्हा आपण मार्गदर्शनासाठी फक्त संवाद करूया. मला आवडेल तुम्ही प्रश्न विचारले, अभ्यास कसा करावा, अभ्यासाचे विषय तुमचे जे असतील त्या विषयाच्या संदर्भामध्ये काही अडचणी असतील किंवा अभ्यास करण्याची पद्धत काही विकसित करायची असेल तर आपण त्याच्यावर चर्चा जास्त करू. तेव्हा मी आय विल बेटर थ्रो इट ओपन फॉर डिस्कशन. तुम्हाला ज्या भाषेमध्ये, हिंदी, इंग्लिश, मराठी यातल्या कुठल्याही भाषेमध्ये तुम्हाला ज्याच्यात आराम वाटेल, कम्फर्टेबल वाटेल त्या भाषेमध्ये आपण चर्चा करूया. अजिबात लाजू नका. काय मनामध्ये शंका असेल ती विचारून टाका. कोणी? तुम्ही सुद्धा. थोडं आता ही जी मुलं बसले त्यातल्या काही 5 मुलं UPSC तयार करतात आणि बाकी सगळी MPSCची आहे. MPSC मध्ये पण राज्यसेवा दुसरी कंबाईनला आता जी उद्या 24 तारखेची परीक्षा आहे त्यांची PSIची परीक्षा आहे. म्हणजे त्या अनुषंगाने सुद्धा तुम्ही सांगा काही तुमच्या शंका किंवा तयारी कोणत्याही शंका विचारलं चालेल. मी PSIच्या परीक्षेला सुद्धा बसलो होतो, सिलेक्ट झालो. अशा अनुषंगाने विचारण्यात तुम्हाला एक आनंद आणि होईल. आपण ट्रेनिंग पण घेतो ना PSIच्या. मी PSIचे क्लासेस पण घेतले होतो PSIसाठी पुण्यामध्ये आणि मी MPSCसाठी सुद्धा क्लासेस घेतले. मी UPSC सुद्धा क्लासेस घेतले होते. त्या मनात शंका असतील ते विचारा. तुम्हाला खास भेटायसाठी विचारा. सर अभ्यास करत असताना एका पॉईंट एक असा येतोय की बाबा नकोच होतं की हातात पुस्तक घ्यायचंच नको होतं, खूपच जास्त कंटाळा येतं. हां बरोबर. इवन अजिबातच नको होते की अभ्यास करावं नकोच, त्या स्टेजला काय करावं. आणि ते इवन असं होतं की अगदी पेपरच्या टाईममध्येच होतं मोस्टली. अभ्यास करता करता जर असं वाटलं की आता पुढे वाचतोय मी पण काही कळत नाही, नुसतीच शब्द दिसतात, असं वाटतं की काय कशाला राहू द्या, काय नको, किंवा हे बंद करावं आणि कुठंतरी जावं असं बऱ्याच वेळा वाटतं. आणि असं वाटत असतं तर फार चांगलं आहे, कारण हे फक्त अभ्यास करणाऱ्याला वाटतं. तेव्हा असं कधीही झालं की लक्षात ठेवायचं, आपण अभ्यास करतो म्हणजे काय करतो ते सायंटिफिक प्रक्रिया आहे.
हा मेंदू परसेप्शन कॉग्निशनमध्ये इन्व्हॉल्व झालेला असतो. जे वाचतो ते समजावं अशी आपली प्रक्रिया चालू असते. प्रत्येक वेळा नवीन ज्ञान घेतलं की आपल्या बाजूला ब्रेनमध्ये न्यूरॉन्स असतात, ते फायर होतात आणि ते सगळी स्टोअर केलं जातं. नवीन काहीतरी वाचतो, उदाहरणार्थ युक्रेनमध्ये आता काय चाललं आहे सगळ्यांनी पाहिलं असेल तर कालच थोडी गडबड कोणी केली, पुतींनी केली. काल रात्री भाषण दिलं त्यांनी आणि 2 प्रांतांना आपल्या बाजूनेच घोषित केलं त्यांनी. आता हे करंट अफेअर्समध्ये आपण वाचत असतो तेवढ्यात कुठलं तरी नाव येतं युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचं. हे नाव कधी ऐकलेलं नाही. ते वाचताना थोड्या वेळाने बघितलं ते नाव विसरून गेलं असतं. असं होतं. हे वाचता 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 अशी वेळ येते की काय ते खूप कॉम्प्लिकेटेड व्हायला गेलं असं वाटतं. अशा वेळेला लक्षात घ्यायचं की आत्तापर्यंत जेवढं रिसेप्शन होतं ते रिसेप्शन खाली चाललं. जर वाचलेलं 60% खाली जात असेल तर ब्रेन तुम्हाला सिग्नल देत असतो, मेंदू सांगत असतो की थांब, खाल्लेलं मला पचवायचं. आपण जेवण जेवतो आणि अभ्यास करतो, दोन्ही साधारण प्रक्रियाच कशा आहेत, सारख्या आहेत. कशा आहेत, घास खाल्ले, भूक लागली, पटपट पटपट खातो. जसं पोट भरायला लागतं तसं एक घाससुद्धा आपल्याला कसं वाटतं, पण आतल्या बाजूला जिथं ते रिसीव्ह होतं स्टमक ते भरले, तसं ब्रेनमध्ये तोच प्रकार. आणि एकदा तुम्ही जे वाचलेलं आहे मग आपल्याला भीती वाटते विसरलं तर परीक्षेपर्यंत, एक सगळ्यांना भीती वाटते. विसरत नसतं. आपल्या झोपेमध्ये REM स्लीप म्हणून एक स्लीप आहे, झोपेचा एक भाग आहे, त्याला रॅपिड आय मुवमेंट स्लीप म्हणतात. दिवसा केलेल्या सगळ्या कृतींचा रात्री त्याच्यामध्ये रिप्ले होतो आणि तुम्ही जेवढा अभ्यास कॉन्सन्ट्रेशन केला असेल तेवढं ते ठेवतं. जर कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास केला नसेल तर ते उडतं. मग अभ्यासाचा व्याख्या काय आहे, अभ्यास कशाला म्हणतात? अभ्यास हा संस्कृत शब्द आहे. केलेलं परत परत करणे याला अभ्यास म्हणतात. मी अभ्यास करतो म्हणजे काय, मी वाचतोय, पूर्वी वाचले, परत वाचतो, जोपर्यंत त्याला सहजावस्था येत नाही. आणि साधारण 100% परत 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 वाचलं की 30% आतल्या बाजूला रिटेन होतं. याचा रिकॉल जो आहे की परत आठवायचं जे आहे ते परीक्षेच्या वेळेला 110% नक्की आठवतं. कारण त्याचं असं सांगतो, मी आता तुम्हाला काय विचारलं तर बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे येणार नाहीत. तुम्ही परीक्षेला बसलात की तुम्ही लिहा. त्याचं कारण असं आहे, आतल्या बाजूला ॲड्रेनालिन म्हणून एक ग्लँड असते. एकदा ॲड्रेनालिन सिक्रेशन सुरू झालं की ब्रेन प्रचंड अलर्ट होऊन आतल्या बाजूला सिग्नल द्यायला लागतो आणि जे तुम्हाला वाटत नाही की मला आठवत असेल त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे यायला लागतात. 3 महिन्याचा केलेला अभ्यास 3 तासामध्ये बाहेर येतो. त्यामुळे असं कधीही वाटलं तर ताबडतोब थांबायचं. 20 किलोमीटर पळताना जर असं झालं 15व्या किलोमीटरला की माझा काही पाऊल पण पुढे पडत नाही पण पळायला पाहिजे, तर 15 ते 16 किलोमीटर व्हायला 1 तास लागेल. मग 15व्या किलोमीटरला ब्रेक घेऊन थांबणे आणि नंतर जेव्हा विश्रांती होईल त्याच्यानंतर सुरू केलं तर वेळेवर पोहोचेल. तसं जेव्हा तुम्हाला असं वाटेल की अभ्यास करताना मला आता नको वाटते, इच्छा होत नाही आहे, सोडून द्यायचं. 2 प्रकारे सोडून देता येते. एक, तो विषय सोडायचा, दुसरा घ्यायचा. पण त्यात पण तसं व्हायला लागलं असं असेल तर पूर्णपणे अभ्यास बंद करायचा. पूर्णपणे अभ्यास बंद करायचा. त्याच्यानंतर साधारण तास, 1.5 तास, 2 तास जो तुम्हाला वाटेल तो ब्रेक घ्यायला हरकत, ब्रेक घ्यायचा, परत सुरू करायचं. आणि जर समजा मोठा ब्रेक हवा असेल तर उत्तम मार्ग असेल झोपायचं. मोकळा वेळ इकडे तिकडे घालवण्यापेक्षा झोपलेलं बरं, कारण झोपेमध्ये आरोग्य परत ठीक होतं. आणि समजा मी दुपारी 3 तास झोपेत काढले, आज रात्री 3 तास मी अभ्यास करू शकतो. शरीर कॅल्क्युलेट करत असते की तुमची टोटल डीप स्लीप आणि REM स्लीप किती गेली. तर असं जेव्हा वाटेल तेव्हा थांबणं दुरापास्त, म्हणजे थांबलंच पाहिजे. तिथं थांबायचं, ब्रेक घ्यायचा, मग पुढे सुरू करायचं. आणखी सर आता टेस्ट सिरीजचे आपण टेस्ट पेपर देतोय सर, ते टेस्ट पेपर दिल्यानंतर त्याचा ॲनालाइज करताना कुठल्या गोष्टींच्यावर लक्ष दिलं पाहिजे? त्या टेस्ट पेपर जेव्हा तुम्ही देता ना तेव्हा तुमचं जे बरोबर आलेलं असते की नाही तो तुमचा स्ट्रेंथ एरिया आहे. म्हणजे ते बसले आहात बरोबर, जिथं तुम्हाला वाटतं नाही की अरे मला वाटतं होतं C बरोबर आहे, तिथं B दिले, असं ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी वाचनाची गरज आहे. मग जे बरोबर आलं आहे ना तिकडे लक्ष द्यायचं. जिथं जिथं चुकलंय तो भाग तुमचा कच्चा भाग आहे, तिथं परत एकदा ते रिपीट स्टडीला घ्यायचं, परत टेस्ट सिरीज नवीन द्यायची.
परत त्या टेस्ट सिरीजमध्ये कळलं की हा भाग वीक आहे. आणि तुमचं तुम्हाला एक कळेल की तुम्हाला जितका अभ्यासाचा सिलेबस आहे त्या सिलेबसमध्ये तुमचा काही एक असा सिलेबस असेल की त्याचं नाव जरी काढलं तरी तुम्हाला वाटते की याच्यात नको काय करायचं, हा कच्चा आहे किंवा जाऊ दे, याच्यातलं काही येऊ नये, ते स्वामींना प्रार्थना करा की यातलं काय असं वाटतं. तर तो एरिया वीक एरिया असतो. त्याच्यात प्रयत्न करून बघा, जमलं समजलं ठीक आहे, पण असं जर वाटलं की यातलं किती केलं तरी काहीच लक्षात येत नाही, तो सरळ सरळ ऑप्शन करायचा. शेवटी असं आहे, 100 पैकी समजा 80 मार्काला जर सिलेक्शन कट ऑफ असेल तर 80 मिळण्याशी मतलब आहे. 90 अटेम्प्ट करून 80 मिळाले काय, किंवा 100 करून 80 मिळाले काय, किंवा 80 अटेम्प्ट करून 80 मिळाले काय, सगळं एकच आहे. ते तुम्हाला हे विचारलेत नाही की किती सोडले तुम्ही. त्यामुळे अगदी कठीण जिथं असेल, जिथं फार प्रयत्न करून सुद्धा आपल्याला काय फारसं त्यात गती येत नाही आहे, ते सोडून दिलं तरी चालतं. पण जे येते ते मात्र असं आलं पाहिजे की मी जर ए लिहिलं तर ते एच असलं पाहिजे. पर्सेंटाईल याला म्हणतो आपण, तो पर्सेंटाईल मॅक्सिमम करण्याकडे. म्हणून प्रत्येक टेस्ट सिरीजला फक्त जिथं फेल झालं, जिथं चुकीचं आलं आहे, रॉंग अँसर जिथं आलं त्याला बघायचं. दुसरं, टेस्ट सिरीज करताना तुमच्या लक्षात एक पॅटर्न असतो. 10-20 असे टेस्ट सिरीज कंप्लीट केले की आपल्याला एक पॅटर्न कळतो की सहसा प्रश्न टाकताना हे ह्या एरियामध्ये 5 येतात, यातले 3 येतात, यातले 2 येतात. तुम्हाला आपोआप कळतं की जी एक्झाम सेट करणारी लोक आहेत ती सुद्धा माझ्यासारखीच लोक आहेत, ती कंटाळलेली असतात. आपल्याला वाटतं की ते खूप मोठं बोर्ड आहे, MPC वगैरे काही नाही, तिथेही मास्तरच येऊन बसतात, त्यांनाही हे पेपर काढायचं म्हणजे बऱ्यापैकी त्यांचे बाकीची कामं असतात. मग ते काय करतात, सगळ्यांना कॉमन होईल असे प्रश्न काढायला बघतात आणि मग एक 20% प्रश्न फार अवघडमध्ये टाकलेले असतात. डिसिजन त्या 20% मध्ये होतो, 80% मध्ये होत नाही, कारण ते सगळ्यांना येणारे प्रश्न असतात. त्यानुसार तुम्हाला कळेल की कोणत्या भागावर जास्त कॉन्सन्ट्रेशन करायचं. आता तुमचे एक्झॅक्ट कोणते आहेत मला माहीत नाही. फॉर एक्झाम्पल कॉन्स्टिट्यूशन आहे की नाही त्याला माहीत. आता कॉन्स्टिट्यूशन आम्हाला हे होतं, कॉन्स्टिट्यूशन आहे, करंट अफेअर्स आहे, हिस्ट्री आहे, थोडासा इकॉनॉमिक्स पण असेल कदाचित असेल तर. आता यातलं पर्सेंटाईल किती कॉम्बिनेशन आहे, तर इकॉनॉमिक्स 5%च असते. पण इकॉनॉमिक्स अभ्यास एवढा मोठा आहे, कारण ते मॅक्रो इकॉनॉमिक्स, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, ग्रॉस नॅशनल प्रोडक्टमध्ये प्रतिदिन प्रति काय वॉटेवर मराठी ते म्हणतात, ते सगळं ते फार अवघड जातं. आणि ते सगळं ॲबस्ट्रॅक्ट आहे. ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे काय, सगळं कल्पनेतलं वाटतं ते खरं काय वाटत नाही. 2+2 4 हे कल्पनेत नाही, खरोखर वाटते ते. पण असं जर म्हटलं की राष्ट्राच्या प्रगतीचं द्योतक असणारं पर कॅपिटा इन्कम जर या राष्ट्रातल्या टोटल गुड्स अँड सर्व्हिसेस डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ पीपल, सगळं ॲबस्ट्रॅक्ट वाटायला असं होतं, बरोबर आहे की नाही. मग ते काय होतं, पाठ करायला सुरुवात करतो, घोकमपट्टी करायला सुरुवात करतो. तिकडं जर ऑप्शनल असेल तर पाठांतराचा फायदा होतो, डिस्क्रिप्टिव्ह पेपर असेल तर पाठांतराचा फायदा होतो. इकॉनॉमिक्समध्ये इकॉनॉमेट्रिक्स म्हणून एक भाग आहे, ग्राफ्स असतात त्याच्यामुळे ते बरेचसे ग्राफ असे एस अशा आकाराचे असतात. ते काय इकडून इकडं आला आणि इकडून तिकडे गेलं काही कळतच नाही, कारण एक्स आणि वाय ॲक्सेसवर काय काय घेतलेलं असतं ते सगळं ॲबस्ट्रॅक्ट असतं. त्याला डेल्टा वापरतात, साईन जे आहे. त्यामुळे असा जर अवघड एखादा भाग असेल त्याच्यात मार्क किती आहे ते विचार करायचं पाहिजे. सगळ्यात जास्त ज्याच्यावर भर आहे ते सगळ्यात पहिल्यांदा करायचं, सगळ्यात कमी भर आहे त्याच्यावर जास्त वेळ घालवायचा नाही. अशा पद्धतीने सिलेक्ट करू शकतो. शंका आहे, अजून शंका आहे? हां, सर क्वेश्चन आपण ज्यावेळेला एक्झाम द्यायला जातो त्यावेळेला सर जास्त मुलं म्हणतात जेवढे जास्त होईल तेवढे क्वेश्चन आपण अटेंड नाही, त्याला टेक्निक आहे. फार छान प्रश्न विचारतो. परीक्षेला गेल्याबरोबर काय करायचं, कुठला पहिला प्रश्न सोडवायचा. काही लोक पहिला झालं वाचून घेतात, मग सोडवायला सुरुवात करतात. काही काय करतात, येतील ते पहिले करतात, मग राहिलेले दुसरे करायला जातात. नेहमी आल्या पूर्ण पेपर वाचायची गरज नाही. जर ऑप्शन नसतील म्हणजे 8 पैकी 5 असं असेल तर पूर्ण वाचायला लागेल. पण जिथे तुम्हाला फक्त डॉट्स भरायचे आहेत, लिंक टाईप जे असतात, त्यावेळेला पेपर हातात आल्याबरोबर पहिल्यापासून सुरू करायचं. पहिला प्रश्न वाचायचा आणि वाचल्यानंतर त्याला जास्तीत जास्त 30 सेकंद द्यायचे. 15 ते 30 सेकंदात तुम्हाला कळतं की हे मला येते का नाही. त्यात फार वेळ काढी करत बसायचं नाही. त्यात वेळ गेला की अडकला, नाही येत ना सोडून द्यायचं, पुढे जायचं. असं केल्यानंतर पहिले समजा 100 प्रश्न असतील तर त्यातले 40 तुमचे होऊन जातात, म्हणजे ते तुमचे कॉन्फिडंट प्रश्न झाले. आता परत पहिल्या प्रश्नावर यायचं. मग आता तिथं 30 आणि त्याच्यापेक्षा 60 सेकंद द्यायला लागतील किंवा डबल वेळ द्यायला लागेल. असं करत गेले की अजून त्यातले 40 निघतील. मग एक 20 प्रश्न असे असतात की हे कुठल्या पुस्तकातले तेही माहीत नाही.
त्यात दोनच प्रकार असतात. एक म्हणजे मी कधी वाचलेलंच नाही, हे काय आहे हेच माहिती नाही. याच्यात आता विचार करण्यात काय वेळ? याच्यामध्ये फक्त डोळे बंद करायचे, काय तुमची मर्जी, कारण त्याच्यातलं माहितीच नाही. त्याच्यात विचार करून वेळ घालवला तर जे येते त्याचा वेळ जाईल. त्यामुळे ते प्रश्न सगळ्यात शेवटी ठेवायचे, स्वामीचं नाव घ्यायचं आणि बरं करायचं काय असेल ते. मग ते काय त्यातले समजा चुकून लागले तर लागले, असं हीच टेक्निक मी पुढं परीक्षा आपण देऊ शकतो. जसं डिस्क्रिप्टिव्ह असेल, तुम्ही जेव्हा मेन्स एक्झामला जा त्यावेळेला प्रश्न असतात, 7 पैकी 5 प्रश्नांची उत्तरं द्या, असं काहीतरी जर आलं असेल तर 7ही प्रश्न वाचायचे. मग आपल्याला वाटते हे पण येते ते पण येते. ॲक्च्युली लिहायला गेलं की 2च लाईन, 2 ओळीच्या पुढे जाते. आपण वाचताना फक्त थोडा वेळ विचार कधी येते बरोबर आहे, पण काय काय आठवत आहे. आता तुम्हाला इतिहास आहे की नाही मला माहिती नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला मध्ययुगीन भारत आहे कुठला आहे, मध्ययुगीन भारत आहे. आपण मुघल पिरियड घेऊ, मुघल पिरियडमध्ये समजा अकबराच्या पॉलिसीजवर आलं तुम्हाला माहिती आहे की अकबराने काय काय केलं. तर आता अकबराने हो मला माहिती असं वाटतं, पण सुरुवात केल्यानंतर लक्षात येते की पहिल्यांदा मी हमजानामा ते त्याचं लिहू की मजहब दिने इलाही त्याच्यावर लिहू, किंवा दिने इलाहीवरच नोट्स आली असेल तर दिने इलाही म्हणजे आपल्याला एवढंच माहिती की अकबराने काढला, त्याचीच काही 6 का 7 लोकांनी तो स्वीकारला. त्यात बिरबलला त्यांनी रिक्वेस्ट केली होती आणि स्वतः ते होते आणि अबुल फजल आणि फैझी त्यांची लोक होते, एवढंच आठवतं. पण दिनी इलाहीची तत्व काय होती? दिनी इलाही सुरू करायच्या अगोदर अकबर बादशाह कोणाकोणाला भेटला होता? अकबर बादशाहने जैन धर्माचा स्वीकार करण्यासाठी कोणत्या जैन मुनींना बोलवलं होतं? हेमचंद्र सुरी नावाचे जैन मुनी अकबर बादशाहला भेटले. त्या चर्चेमध्ये अकबर बादशाह भयंकर प्रभावित झाला, म्हणून अकबर बादशाहने जितकं शक्य असेल तितका शाकाहार पाळण्याचा निर्णय घेतला. मग ख्रिश्चन पादरी लोक आले, जेसुईट फादर्स, त्यांच्यावर तो चर्चा केली. भयंकर त्यांच्यामुळे तो प्रभावित झाला, त्याने आपल्या मुलाचं नाव डॅनियल असं ठेवलं. त्याच्यानंतर काय झालं, पुरुषोत्तम दास नावाचे हिंदू स्कॉलर आले, त्यांच्यावर चर्चा केली. पारसी लोक आले, त्या पारसी लोकांच्यावर चर्चा केल्यानंतर त्यांनी त्याच्या लक्षात आले की हाही धर्म चांगला आहे, त्यामुळे तो सूर्याची पूजा करत असे. आणि हे सगळं झाल्यानंतर त्यानं सगळ्या धर्मांची तत्व घेऊन एक काढावा धर्म म्हणून दिनी इलाही काढला. असं जर माहिती असेल तर आपल्याला ऑलरेडी 20 ओळी माहिती आहेत. आता त्याच्या 5 लिहायला काही फार अवघड नाही आहे, पण एक धर्म काढला होता त्याच्यात बिरबल होता एवढंच माहीत असेल तर मग तो प्रश्न अटेम्प्ट न केलेला होता. म्हणून पहिल्यांदा थोडा वेळ त्या प्रश्नावर विचार करून बघायची की काय काय आठवतं मनात, की हां हे 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 झालं 6 ओळी हे लिहू शकतो. आणि समजा असं झालं की नाही अजून ते सोडून द्यायचं. अशा पद्धतीने डिस्क्रिप्टिव्ह आयडेंटिटी करायचं. सर आपण पुस्तक रीड करताना आपण स्वतःच्या हाताच्या नोट्स काढतोय, त्याची किती आवश्यकता आहे? म्हणजे त्यानंतर काढल्यात तर आपण अंडरलाईन करत वाचतोय तर पुस्तक वाचण्याची एक पद्धत आहे. पहिल्यांदा पुस्तक वाचताना जो पुस्तक स्वच्छ ठेवतो तो कधी पास होत नाही. पुस्तक असं असं काळं झालंच पाहिजे, कारण कुठलं महत्त्वाचं आहे त्याला अंडरलाईन करायचं. अंडरलाईन जे केलेलं आहे, उदाहरण द्या, तुम्ही कोणता एक विषय सांगा, म्हणजे मी तुम्हाला सांगतो इकॉनॉमिक्समध्ये कोणता विषय सांगा, एक टॉपिक कोणता तरी सांगा. कोणता? सार्वजनिक वित्त म्हणजे इंग्रजी पब्लिक फायनान्स. पब्लिक फायनान्स. आता पब्लिक फायनान्समध्ये आर यू टॉकिंग अबाउट फिजिकल पॉलिसी, टॅक्सेशन वगैरे म्हणून ओके. आता टॅक्सेशन आहेत ते सांगितलं असतं त्याच्यात की बाबा पब्लिक फायनान्समध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये येतं. ते मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला जे टॅक्सेस आहेत ते किती प्रकारचे असतात, फेडरल सिस्टममध्ये ते कसे चालतात, सेंटर काही टॅक्सेस घेतं, इकडे काही टॅक्सेस घेतं. पूर्वी वॅट नावाची सिस्टम नव्हती, आता ती GST या नावाने, पूर्वी मोड वॅट आणि सेंट वॅट असे होते, त्याची आता GST नावाची सिस्टम झालेली आहे. हे आता सांगायला लागल्यानंतर यातले महत्त्वाचे पॉईंट कसे की पब्लिक फायनान्समध्ये काय काय येतं अंडरलाईन केलं. त्याच्यानंतर आता त्याचा पहिल्यांदा सेंट वॅट, मोड वॅट, वॅट अशी नावं होती. आता त्याचा GST झाला. GSTमध्ये 3 प्रकारचे टॅक्सेस आहेत, एक सेंटर, एक स्टेट आणि दोन्हीच्या मध्ये येणार असे. हे असं करण्याचं कारण काय आहे तर कॅस्केडिंग इफेक्ट ऑफ टॅक्सेस म्हणून एक आहे, टॅक्सवर टॅक्स वाढत जातो असं आहे. आता हे सगळं वाचताना अंडरलाईन केल्यानंतर आपल्याकडे कार्ड असतं पाहिजे, त्याला कार्ड म्हणतात किंवा वही असते त्याच्यात. आता ह्यातले महत्त्वाचे मुद्दे लिहून काढायचे, पण लिहून काढताना हे कॉपी करायचे नाही सगळं म्हणजे नवीन पुस्तक तयार करायचे. फक्त त्याच्यातले मुद्दे कसे मुद्दे लिहायचे, मोडवॅट स्ट्रोक सेंटवॅट स्ट्रोक वॅट एवढंच लिहायचं. म्हणजे काय, पूर्वी याला मोडवॅट म्हणत होते एवढंच 3च शब्द. त्याच्या पुढे काय लिहायचं, GST केव्हा इंट्रोड्यूस झाला होता, 2000 वॉट एव्हर 2016. त्याच्या पुढे 3 टाईप्स
कुठले कुठले 1, 2, 3 तेवढेच लिहायचे. फेडरल सिस्टम महत्त्वाचे शब्द फक्त लिहायचे. हे तुमचं रिव्हिजन आहे. कारण परीक्षेच्या आदल्या दिवशी पुस्तक वाचून शक्यच नाही समोर. परीक्षेच्या आदल्या दिवशी आपली कार्ड्स वाचायची. ते वाचलं हे संपला पहिला सेकंड, तेच फक्त रिव्हिजनला वापरलं पाहिजे. अशा पद्धतीने अभ्यास. म्हणून नोट्स काढायचे म्हणजे मुलं अशी मोठी मोठी वही नोट्स काढतात. ते दुसरं पुस्तक लिहितात, तसं नाही करायचं. नोट्स हे नेहमी पुस्तक जर एवढं असेल 100 पानाचं, नोट्स जास्तीत जास्त कार्ड साईज म्हणतो मी, म्हणजे पोस्ट कार्ड असतं त्या साईजची जास्तीत जास्त 40 पानं. नुसते मुद्दे द्यायचे. त्याचा फरक फायदा काय होतो, परीक्षेत बसले की तेच शब्द आठवतात. वर मोडवेट लिहिलं होतं. एक पिक्टोग्राफिक मेमरी नावाचा प्रकार आहे. तुम्ही जे लिहिता ना ते तिथं दिसतं आपल्या डोळ्यासमोर. त्याचा फायदा करून घ्या. म्हणून तुम्ही जर समजा व्हॅट लिहिताना तो ए लहान झाला आणि व्ही आणि टी कॅपिटलमध्ये असेल तसंच्या तसं आठवतं तिथे. त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. मग नोट्स काढले पाहिजे, पण अशा पद्धतीने. सर काय होते, नोट्स काढतात. आता मी पण नोट्स काढतोय, पण रिव्हिजनच्या वेळेला सर काढते परत एकदा पुस्तक काढून पण एक टाइम ठरलेला आहे. इकॉनॉमिक्स मला आता 20 दिवसात संपवायचं आहे. तर ते 20 दिवस ते पुस्तक संपवण्यातच संपतात. म्हणजे ते नोट्स काढलेले आहेत त्या तशाच राहतात. परत एकदा नोट्सवर आल्यानंतर पुस्तकाकडे जायचंच नाही आहे. आता पुस्तकच नोट्समध्ये आलं ना. एकदा नोट्स काढून झालं की पुस्तक बंद करून बाजूलाच. हे आता तुमच्या हातात जे आहे तुमचं नोट्स हेच तुमचं पुस्तक. फक्त त्याला एक्सपांड करण्यासाठी जे लागतं ना की देर इज अ सेल्स टॅक्स कॉल्ड सेल टॅक्स कॉल्ड GST, ते लिहिताना लिहायचं असतं. तिथं फक्त जे शब्द आहेत ते शब्द फक्त रिमाइंड झाली पाहिजेत आपल्या याच्यामध्ये. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, तर कॉन्स्टिट्यूशन असेल तुमच्याकडे. कॉन्स्टिट्यूशनमध्ये फेडरल सब्जेक्ट, स्टेट सब्जेक्ट आणि सेंट्रल सब्जेक्ट असे 3 सब्जेक्ट्स आहेत. आता या 3 सब्जेक्ट्समध्ये किंवा पासिंग ऑफ अ बिल, फायनान्स बिलचं पासिंग कसं होतं, ऑर्डिनरी लॉ कसा होतो हे असेल, किंवा प्रेसिडेन्शियल पॉवर्स, व्हाईस प्रेसिडेन्शियल पॉवर्स असतील, स्पीकर ऑफ पार्लमेंट असेल. फक्त तिथे पॉईंट असले पाहिजेत. आणि हे सगळं एवढ्या याच्यात त्याला नोट्स म्हणतात. ढीगभर लिहिणे त्याला नोट्स नाही म्हणत. ते इलॅबोरेशन झालं. हे छोटं करायचं आहे. त्यामुळे तुमचं पुस्तक छोटं करून असे तेवढं ते बंडल ते पिशवीत ठेवलं तर त्याच्यात सगळी परीक्षा आली पाहिजे. नाही तर ते एवढं सगळं घेऊन कुठं जाणार आहे आदल्या दिवशी. आदल्या दिवशी वेळ किती आहे तुमच्याकडे? 6 तास 5 तास, रात्री झोपायचं पण आहे. तर 5-6 तासात एवढी पुस्तकं कशी वाचणार? शक्य नाही. नोट्स वाचू शकतो. टेक्निक आहे, ते डेव्हलप करायला लागतं. अजून सर एखादा नवीन भाग वाचायचा असला आता आपल्याला, किंवा नवीन इन्फॉर्मेशन काय तर आपल्याला माहीत झाली, तर त्याच्यामध्ये इंटरेस्ट जास्त वाटतो. आणि जे रिव्हिजन करायचे असते सारखं सारखं, ते रिव्हिजन करण्यामधला इंटरेस्ट कमी होत जातो. तर त्याच्यासाठी काय करू शकतो? एक उदाहरण द्या. म्हणजे सर आता तुम्ही आता दीन इलाहीबद्दल बोलला, त्याच्यामधले काही भाग असे होते की ते आम्हाला माहीत नव्हते. ते जाणून घ्यायला आता आम्हाला इंटरेस्ट भरपूर होता. ते काय होतं, प्रगल्भ बुद्धी असली ना की आपल्याला ह्या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट वाढत जातो. आणि मग त्याला डायव्हर्शन म्हणतात, डायग्रेसिंग म्हणतात. तर लक्षात ठेवायचं की आपल्याला करायचं काय आहे. उदाहरणार्थ अकबरावर एवढं पुस्तक आहे, तेवढं पुस्तक नको आहे आपल्याला. एक मुघल सल्तनतमधला एक अकबर 1656 ते 1556 ते 1603ला तो आजारी पडला, 1606 एवढाच पिरियड आहे आपल्याकडे. आता होतं कसं की आपल्याला एक तर पहिली गोष्ट म्हणजे जेनिओलॉजी असते त्याची, ते डोळ्यासमोर अशी आली पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही सुरुवात कुठून झाली, फर्स्ट बॅटल ऑफ पानिपत. पहिलं बॅटल झालं बरोबर आहे. पहिल्या बॅटलमध्ये त्याच्यानंतर कोण आला? बाबर आला. ठीक आहे. बाबर नंतर काय झालं? हुमायून आला. हुमायून पडला कुठे? लायब्ररीमध्ये ते पुस्तक वाचत असताना पडून मेल्यानंतर तेवढ्यात काय झालं, तो त्याचा डेथ पिरियड आहे. त्याच्यामध्ये शेरशाह सुरीचं पिरियड आहे. ग्रँड ट्रंक रोड हे लगेच आलं पाहिजे होत्या. शेरशाह सुरी म्हटलं की ग्रँड ट्रंक रोड. सगळ्या रस्त्यावर सराई केल्या नाही, त्याला कॅरावान सराई असे म्हणतात. आता त्यातलं कॅरावान सराई हा शब्द, ग्रँड ट्रंक, शेरशाह सुरी ह्या नोट्स बरोबर. त्याच्यानंतर आला कोण? कालानौरला कोणाचा राज्याभिषेक झाला? कालानौरला कोणाचा राज्याभिषेक झाला? लहान अकबराचा. अकबर राजा केव्हा बनला? राजस्थानमध्ये कालानौर म्हणून जागा आहे, तिथं त्याचा राज्याभिषेक झाला. आणि कोणतं त्यावेळेला काय होतं, इयर कोणतं होतं ते पिरियड? 1556 बरोबर आहे. आणि त्याच्यावर महामांगा म्हणून त्याची आई होती बरोबर आहे. त्याचा शिया धर्माचा गुरु होता.
आणि 1556 पासून त्यांनी स्वारी चालू केली. त्याच्यानंतर त्याचं काय झालं, आमेरच्या राणीबरोबर युद्ध, नंतर लग्न झालं. म्हणजे जी जहांगीरची आई 1556 ते 1603 बॅटल ऑफ असीरगड, शेवटची लढाई, आजारी पडला. त्याच्यानंतर जहांगीर आला 1606 ते काय अभ्यास 1606 ते 1626. 1626ला कोण आली, नूरजहां. 1626 ते 1630. 1630ला हे जे पॉईंट आहेत ना, हे सगळं समोर दिसलं पाहिजे. मला अजूनही लक्षात राहण्याचं कारण काय आहे की फार मोठी बुद्धी आहे म्हणून नव्हे, त्याच्या एक पुढे दिसतं ते की असं असं झालं. किंवा पेशवा वाचत असाल तुम्ही, बाळाजी विश्वनाथ. त्याच्यानंतर पहिला बाजीराव कोणता साल, 1720 ते 39च्या शेवटी तो मेला. त्याच्यानंतर पहिले नानासाहेब, त्याच्यानंतर माधवराव, त्याच्यानंतर नारायणराव, सवाई माधवराव, कुठं बाजीराव, दुसरा बाजीराव. बरोबर. कुठं संपलं ते 1818ची जी शेवटची लढाई झाली तिथं संपलं. त्याच्यानंतर राहिले होते फक्त होळकर आणि शिंदे. हे पुढं असं आलं पाहिजे. एकदा ही जिनिओलॉजी झाली की मग त्यांच्या इंडिव्हिज्युअल ह्याच्यामध्ये काहीतरी विचारली, त्यांची सुधारणा विचारतात, त्यांनी काय केलं हे विचारतात. म्हणून त्याला पॉलिटिकल हिस्ट्री, सोशल हिस्ट्री अशी वेगळी नावं आहेत. सोशल हिस्ट्रीवर जास्त भर असतो डिस्क्रिप्टिव्हमध्ये. पॉलिटिकल हिस्ट्री म्हणजे हे नंबर्स वगैरे आहेत त्याच्यावर भर असतो पहिल्या प्रिलिममध्ये. त्यामुळे ते डोक्यामध्ये ठेवण्यासाठी एवढंच लिहायचं आहे नोट्समध्ये, दुसरं काही लिहायचं नाही. हा एक टेक्निक आहे त्याचा अभ्यास करण्याचा. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही एखादा विषय वाचता तेव्हा पहिल्यांदा समजावून घ्यायची हे नेमकं आहे काय, नेमकं काय, कशाला काढला त्यांनी दिनेलाई. तर त्याला असं वाटलं की सगळे धर्म एकच आहे, तेव्हा सगळे ह्याच्यात थोडं चांगलं आहे, ह्याच्यात थोडं चांगलं आहे. बरोबर. हे चांगलं एकत्र करावं आणि आपण नवीनच का धर्म काढायचा नाही. म्हणून मग तो मझहरनामा त्यांनी ते खलिता काढला आणि त्यांनी सांगितलं की कोणी मुल्ला मौलवी लोकांनी आता परत इस्लामचं इंटरप्रिटेशन मी करणार असं त्यांनी सांगितलं. आणि म्हणून तो दिने इलाही काढला, पण तो त्यांनी ऐच्छिक ठेवला होता. इथं पण एवढं वाचलं की दिने इलाही संपलं. याच्यामध्ये जास्त आता करायची काही गरज नाही. पण तोडरमल नाव आठवत आहे, राजा तोडरमल कोण होता, कोण होता, अकबराचा रेव्हेन्यू मिनिस्टर होता, महसूल मंत्री होता तो. त्यांनी जी महसूल पद्धती काढली त्याला काय म्हणतात, तोडरमल बंदोबस्त. त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तोडरमल बंदोबस्त काय आहे, पोलिसांचा चोरांचा नायनाट करण्यासाठी असे ऑप्शन देऊ शकतात. इट वॉज अ रेव्हेन्यू सिस्टम. असा फोकस करून अभ्यास करायचा. सर पण आता परीक्षेमध्ये MPSCमध्ये एवढी डेप्थ नसते सर, आता तुम्ही सांगितलं तेव्हा. मग सर पण या गोष्टी आता तुम्ही सांगितल्यानंतर आम्हाला काय वाटते की नाही हे पण महत्त्वाचं आहे. मी आता जे सांगतोय तुम्हाला, कारण मला आत्ताचा सिलेबस माहिती नाही, मी फक्त तुम्हाला टेक्निक सांगतो. किती आतपर्यंत जायचं हे आता तुम्ही ठरवायचं की या सिलेबसमध्ये काय दिलंय. जेवढं दिलंय सिलेबसमध्ये त्याच्या बाहेर आत्ता वाचायचं नाही, नंतर तुम्ही इंटरेस्ट म्हणून वाचा. मी हिस्ट्री आणि मराठी लिटरेचर घेऊन MPSC आणि UPSC दिली, नंतर मी दोन्ही विषयामध्ये MA केली. तो माझा इंटरेस्ट म्हणून. अभ्यास करताना जेवढं विचारलं तेवढंच वाचायचं. आवड आली किंवा हिस्ट्रीमध्ये असे बरंच होतं की आवड निर्माण होते. काही विचित्र राजे होऊन गेले, त्यांचं काहीतरी वाचायला बरं वाटते, पण ते सिलेबसमध्ये नसते, ते सोडून द्यायचं वाचायला. आता वेळ नाही आहे. आणि स्मृतीसाठी, मेमरीसाठी तुम्ही आता जिथं आहे तिथं सगळ्यात उत्कृष्ट आहार आहे मेमरीसाठी. हा जो आहार खाता तुम्ही आता, आहार शुद्धे ध्रुव स्मृती असं छांदोग्य उपनिषदात लिहिलं आहे. पण ज्याचा आहार शुद्ध आहे त्याची स्मृती चांगली असते. जो उत्तेजक पदार्थ खातो, त्याचे पदार्थ कुठले, कांदा, लसूण, बरोबर आहे ना, त्यांना मेमरीचा प्रश्न येतो. जो भरपूर मसाल्याचा खातो त्याची मेमरी चांगली नसते. त्यामुळे तुमचा आहार आत्ता जो आहे आणि आहाराची वेळ जी आहे ही दोन्ही तुमच्या स्मृतीला फार पोषक आहे. म्हणजे तुम्ही राईट ठिकाणी आहात अभ्यास करायचे. शांतता आहे, धार्मिक वातावरण आहे, सुयोग्य आहार आहे, त्यामुळे स्मृती वाढेल. आणि टेक्निक फक्त डेव्हलप करायचं, विकसित करायचं. आणि अटेम्प्टचा विचार करू नका. तर काहींना 3 लागतील, काहींना एका अटेम्प्टमध्ये होईल. काय फरक काय पडतो. आपल्याला गोल करायचा आहे ना, आणि हे करायचं आहे कशासाठी करायचं आहे सांगतो. किती कष्ट केले त्याच्या मागं.
बरोबर आहे? तुम्ही यांची परतफेड कशी करणार आहे? पैशाने करता येत नाही. एकच परतफेड करू शकतो. त्यांना केव्हा बरं वाटेल की माझ्या संस्थेतले सगळेचे सगळे झाले, ही त्यांची पोच पावते, ती तुम्ही द्या. तुमच्या हातात ते आहे. आता तुमच्यावर नैतिक बंधन आहे. आपल्या जैन धर्मामध्ये फार महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? कुणाकडून काही घेणं. विद्येचं दान सुद्धा जड समजलं जातं, ओझं समजलं जातं, असं धर्म सांगतो. बरोबर आहे ना? मग त्याचा परतावा कसा करायचा? एकच की त्यांना आनंद द्यायचा. त्यांना आनंद कशात आहे? तुम्ही सिलेक्ट झालाय म्हणून काही झालं तरी इथून जाणार तर सिलेक्शन लेटर घेऊनच जाणार, एक भाग. आणि दुसरा भाग, हे सगळं कशासाठी चाललं आहे? सिलेक्ट झाल्यानंतर विसरायचं नाही. जीव गेला तरी चालेल, पण मला दिलेलं कर्तव्यच मी करणार. कोणत्याही माझ्यासाठी नसलेल्या गोष्टीला मी हात लावणार नाही. अपरिग्रहाची खरी व्याख्या आहे. अपरिग्रह म्हणजे काय? की मला लागणाऱ्याच गोष्टी मी कमी करणार आहे. त्यामुळे जी माझी नाही ती माझी होऊच शकत नाही. आणि एक महत्त्वाची, हा धर्म सांगतो, एक महत्त्वाची गोष्ट कोणती? अभिही, भीती नाही. जो जैन धर्म स्वीकारला ज्याने किंवा मनाने, जन्माने असो नसो तो भाग महत्त्वाचा नाही, ज्यांनी विचाराने स्वीकारला त्याच्या वागण्यामध्ये भीती कुठे दिसता कामा नये. कारण तो चुकीचं करतच नाही. जो चुकीचं करत नाही त्याला भीती कशी असू शकते? कशी आहे स्वामींची कथा? कोणत्याही स्वामींची कथा कशी? जंगल असो, श्वापद असो, माणसं विरुद्ध गेलेली असो, समाज विरुद्ध गेलेलं असो, ठरलेली 4 सूत्र आहेत. हे सत्य आहे, हे असंच आहे. अहिंसा आहे म्हणजे आहे, नुसती आहे नाही, भिनलेली आहे, बांधलेली आहे. ते करतील, तो माझा विषय नाही. त्यांनी केली तरी सुद्धा ना विचारांनी ना मतांनी माझ्याकडून होईल. योग्य मत सांगणं किंवा लागणं याला सुद्धा अहिंसा म्हणतात. इतक्या पातळीपर्यंत अहिंसेला नियम ठरलेले तिथं आपण आहोत. हे सगळं झाल्यानंतर पण लक्षात ठेवायचं. हा मूळ हेतू त्यातला आहे. त्यामुळं तुम्ही होप्स आहे, तुम्ही आशा उद्याच्या. त्यामुळं अभ्यास जितका, आणि हे किती गंमत आहे बघा, तुमच्या संपूर्ण आयुष्यामधले किती महिने काढले? 90-100 वर्षाचं आयुष्य आहे, त्यातले 1 किंवा 2 वर्ष काढायचे. 2 वर्ष व्यवस्थित काढायचे, ते राहिलेले 78 वर्ष व्यवस्थित जगायचे. हिशोब किती छान आहे. मग ही 2 वर्ष अशी काढा. आई बाबा, आपले आई बाबा म्हणजे हीच संस्था. इथे पुण्यात्मा येत आहेत, आरस बाहेर आहेत, दर्शन घ्या. हे आशीर्वाद होतो. तुम्हाला कळणार नाही, पण इतकी चमत्कार घडू शकतात. याच्या मागचा विचार, याच्या मागचे ज्यांनी ही संकल्पना काढली ते सगळे पुण्यशील लोक होते. त्यामुळे ते वाया जाणं शक्यच नाही. आणि त्याच्यात तुम्ही सिलेक्ट होऊन आलेले आहात, तेव्हा घाबरायचं काहीच कारण नाही. निश्चित होईल. यश कुठेही जात नाही, फक्त लागणारा ते, त्याला वीर्य असं नाव आहे. वीर्य या शब्दाचा खरा संस्कृत अर्थ जो आहे तो असा आहे की सहवीर्यम करवावं. तुम्ही सगळ्यांनी मिळून जे उच्च ध्येय आहे त्याच्यासाठी एकत्र काम करणे, त्याला सहचारी किंवा सहवीर्य असं म्हणतात. ते असू दे. तुम्ही तरुण आहात, ब्रह्मचारी आहात आणि विद्यार्थी दशेत आहात. अगदी चांगली जागा आहे, अत्यंत उत्कृष्ट भोजन आहे, मागे आशीर्वाद आहे. आता सांगण्यासाठी सुद्धा कुठलं कारण नाही. आता यशच माहिती आहे. आणखी काही? थँक्यू. हो, कॉन्सन्ट्रेशनचे काही एक्सरसाइजेस असतात. म्हणजे मला छोटे एक्सरसाइजेस सांगतो आणि त्याचा अभ्यासाशी काही संबंध नाही आहे. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? एका वस्तूमध्ये एका वेळी मनाला गुंतवणं, याला एकाग्रता म्हणतात. एकम आग्रे आसित, त्याला एकाग्रता म्हणतात. एकच समोर असणे, बरोबर आहे. मग अभ्यासामध्ये पुस्तक समोर आहे, आणि पुस्तक वाचता वाचता कुठल्या तरी मूवीमध्ये त्या हिरोईननी घातलेली साडी फार छान होती असं येतं मनामध्ये, साहजिक आहे. मग अशा वेळेला ते डायव्हर्ट झालं म्हणायचं, द्विधा मनस्थिती झाली. एक इथे पण आहे, म्हणजे समोर पुस्तक आहे आणि विचार तिकडे गेले. तर त्याला परत आणण्यासाठी आपण काय करतो? मग असं असं करतो, मी परत सुरू करतो की मोबाईल बादशाह काय असेल ते. हा अभ्यासाच्या वेळेला होतोच प्रकार, पण अभ्यास सोडून राहिलेल्या वेळामध्ये एकाग्रतेचा अभ्यास करायचा असतो. एक छोटं उदाहरण सांगतो. सकाळी उठल्यानंतर तुम्ही काय करता?
अंथरुणामध्ये, अजून प्रार्थनेला गेलेलंच नाही. बेडमधून आपण उठल्याबरोबर तुम्ही असता कुठे बेडमध्ये, बरोबर? विचार कुठे असतात? बोल ना. काय विचार चाललेला असतो की आज हे वाचायचंय आणि ते झालं की ते वाचायचंय. तुम्ही आज कुठे? बेडरूम. म्हणजे बेडमध्ये असताना स्टडी रूम बद्दल चर्चा चाललेली असते, बरोबर? त्याच्यातून तुम्ही उठल्यानंतर तुम्ही ब्रश करायला येता. काम काय चालू असतं? ब्रश करायचं. आणि हे कुठं असतं की आज ते संपल्या त्या नोट्स पण मला पूर्ण करायचे आहेत. मी तिथं तुम्ही ब्रशमध्ये नाहीच आहे, बेडमध्ये नव्हताच. बरं, ज्यावेळेला हे डोक्यात चाललंय तिथं जेव्हा तुम्ही पोचता स्टडीमध्ये, तेव्हा कुठं असता? आज संध्याकाळी काही की नाही अशी वस्तुस्थिती आहे की, बरोबर आहे ना? मग हे एवढं घडू दिलं नाही ना, त्यालाच एकाग्रतेचा अभ्यास म्हणतात. उदाहरण सांगतो. ब्रश करतोय आपण, आपल्याला वाटतं की याच्यात काय विशेष आहे? हा ब्रश आहे, ही पेस्ट आहे, हे लावलं, संपलं, त्यात काय एवढा विशेष आहे? तिथे एकाग्रतेचा फार मोठा उपक्रम राबवतोय. कसं सांगतो? आजपर्यंत तुम्ही तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा पाणी सोडतो आपण, कसं पाणी सोडतो? ते धडधड पाणी येत असतं. इतकं पाणी लागतं आपल्याला, पण सोडतो आपण. आवाजही येत असतो, आपल्याला तो आवडत पण नाही आवाज, पण ते चालू असतं. त्याचं कारण काय? तिथे एकाग्रता केलेली नाही. तेव्हा पहिल्यांदा आपल्या मनाला सांगायचं, होल्ड ऑन. पहिल्यांदा मी पाण्याचा फ्लो ॲडजस्ट करतो, छोटा फ्लो. तोपर्यंत मन पुढे जाते नाही, त्याला तिथंच थांबवायचं. पहिला आता मी पाणी लावतोय ना, मग आता काय करणार आहे? मी ब्रश घेणार आहे. आपण ब्रशकडे असा हात घालून तो 2 वेळा पडलेला असतो, कारण लक्ष नसतं. तो व्यवस्थित ब्रश उचलताना काही गडबड नाही. मन करेल गडबड, त्यालाच सांगायचं काय गडबड आहे. स्वतःशीच संवाद. तो ब्रश घेतला, पेस्ट लावायची आहे, कधी ती एवढी लागते, कधी एवढी लागते, नाही की नाही वस्तुस्थिती. एकाग्रता नाही म्हणून त्याच्यावर तेवढीच पेस्ट लागली पाहिजे. लावताना ती अशी लावली पाहिजे की हळूहळू येते, दिसतंय आपल्याला. आता तो ब्रश जेव्हा दाताला लागतो, कधी विचार केला की इकडचं चाललं होतं ब्रशिंग की इकडचं, कळत असेल. हे दिसायला फार साधं वाटतंय, क्षुल्लक वाटतंय, पण इथंच त्याची कळ आहे. पुढे हीच सवय मग अभ्यासाला लागते. पुढे हीच सवय कपडे घालताना, कपडे काढताना किती वेळेला पाय अडकतो सर्वात मोठा? कारण गडबड. शूज घालताना ते असं होतं, मग आपण असे होतो का? गडबड. प्रत्येक वेळेला पुढं जाण्याचं मनाचं ह्याचं, आणि ती मनाला सवय लावून घेतली आहे लहानपणापासून, म्हणून एकाग्रता होतो. म्हणून अभ्यासाला बसलं की अभ्यास. सिरियल जर बघत असेल, टी व्ही बघायचं तर टी व्हीच बघावं. लोक चॅनल्स ते सारखं असं चालू असतं, या चॅनलवरून त्या चॅनलवरून त्या, तिकडं कधी लागला असेल चंचलता. जिथे चंचलता आहे तिथे एकाग्रता होऊ शकत नाही. म्हणून जेव्हा अभ्यास करत नाही तेव्हा जर हे टेक्निक केलं तर अभ्यासाच्या वेळी मग त्याचा फरक पडतो की आता काय वाचते. हिस्ट्री घेतली की इकॉनॉमिक्स वाटते, अजून ते पण राहिले. मनाला सांगायचं विषय कुठला चालला, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, नो प्लीज. अशी सवय हळूहळू तुम्ही घालून घेतली की आपल्या आपण एकाग्रता वाढायला लागते. एकाग्रतेसाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोप. झोप आल्यानंतर अभ्यास करायचा नाही. काही लोकांना सवय असते 12पर्यंत काल बसलो होतो, तर ते बसण्यात काही अर्थच नव्हता. त्याच्यापेक्षा 9ला झोपलेलं बरं. काहींना रात्री जागता येतं, सकाळी उठता येत नाही. काहींना सकाळी उठता येतं, रात्री जागता येत नाही. ती प्रत्येकाची बॉडीली कॉन्स्टिट्यूशन आहे, स्वतःला समजून घ्यायचं. आतून शरीर आवाज देत असतं, ते ऐकलं पाहिजे. मी खूप लवकर झोपतो, पण खूप लवकर उठतो. डोळे उघडतात, झोप पूर्ण झालेली असते. 8-8.5 तासाची झोप लागते. 8पेक्षा 7.5-8 तासापेक्षा कमी झोप झाली असेल तर त्रास होतो. फक्त मुनी लोक आणि योगी लोक 3 तासामध्ये त्यांचं 2 तासात 1 तासात सुद्धा भागू शकतं. आपलं भागत नाही. त्यामुळे व्यवस्थित झोप झाली पाहिजे. जर दुपारी झोपण्याची ज्यांना सवय आहे त्यांना दुपारी कधी कधी वाचता खूप झोप येते. अशा वेळेला 15 मिनिटासाठी झोपायला हरकत नाही, कारण 15 मिनिटात 3 तासाची झोप होऊ शकते. त्याला स्ट्रॉंग किंवा पॉवर नॅप असं म्हणतात, तो घ्यायला हरकत नाही. त्यामुळे झोप नसेल चांगली तर मग एकाग्रता होत नाही. आणि तिसरी गोष्ट, पोट जरुरीपेक्षा जास्त भरलेलं असेल तर एकाग्रता होत. या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणून ब्राह्मी मुहूर्तावर अभ्यास करतो, पाठी उठून का अभ्यास करतो? पोट खाली झालेलं असतं आणि साधारण अन्नाला पूर्णपणे पुढं जाण्यासाठी 1.5 तास लागतो. म्हणून पहिल्यांदा बाहेरचे मुनी बसले,
असा नाही आपल्याला आहार करता येत, पण तिकडे लक्ष द्यायचं. आवडली म्हणून आणखीन एक चपाती, आज भाजी फार छान झालेली आहे याचा खाण्याशी संबंध नाही, एवढी म्हणजे तेवढीच भाजी, माझ्यासाठी हे एवढं ठरलेलं आहे तेवढंच खायचं. कारण बहुतेक वेळेला आपण काय म्हणतो, काल जरा जेवण थोडं जास्तच झालं, कसं जास्त होईल, मग त्याचे सगळे परिणाम, झोपेवर परिणाम होतो. जो व्यायाम तुम्ही आता संध्याकाळी काय ते जे करतात ते फार महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही झोपायला जेव्हा जाणार तेव्हा तुमचं पोट बऱ्यापैकी खाली असेल, सकाळी तुम्ही जेव्हा उठाल त्यावेळेला तुम्ही फ्रेश असाल अभ्यासासाठी. त्यामुळे झोप, जेवण आणि आता सांगितलं त्याप्रमाणे टेक्निक, एवढं 3 केलं की एकाग्रता वाढत जाते. आणि एकाग्रता आणखी लोक घालवतात स्वतःची एकाग्रता. कशामुळे? त्याला फार चुकीचा शब्द आहे मराठी, सांबारचा उपशब्द एक शब्द आहे. ते म्हणजे कसं, तिला SMS आला, काय आला, कोणाला आला, करतो की नाही आपण, यातनं बाहेर पडायचं. किंवा कोणतरी शहाणा, आपल्याकडे ज्ञानचंद आणि रायचंद नावाची 2 माणसं भारतात खूप आहेत. एक तर ज्ञान देत असतात किंवा एक तर राय देत असतात. आणि ते व्हॉट्सॲपवरती फॉरवर्ड नावाचं प्रकरण होतं. या सोशल मीडिया त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी पडू नये, हे सगळं डायव्हर्शन ऑफ अटेन्शन आहे. कारण जितके आत कोंबाल विषय तितकं बुद्धी तुम्हाला इकडे तिकडे घेऊन जाईल. अगदीच विचार करायचा असेल तर विचार असा करा की मुनी कशी राहत असते, मुनी स्वतःवर कसं नियंत्रण करत असते, मुनी अभ्यास कसा करत असते, इतक्या कमी आहारावर कसे राहत असते, त्याला प्रोडक्टिव्ह थिंकिंग म्हणतात. आई आता काय करत असेल या विचाराला प्रोडक्टिव्ह थिंकिंग, तिचं चाललंय व्यवस्थित आहे म्हणून तर इकडे तुम्हाला पाठवलेलं आहे. कोणताही दुसरा विचार मध्ये येऊ नका, एकाग्रता आपोआप डेव्हलप होईल, त्याच्यात विकसित होईल. आणखी सर आता आपला अभ्यास चालू झाला, सर पेपरच्या अगोदर 30-40 दिवस सर आपला रिव्हिजनचा पिरियड चालू होतो. सर त्यावेळेला एक 2 सब्जेक्ट असे पण राहिलेले असतात ज्यांचं सर अजून वाचन थोडंफार राहिलेलं असते. मग सर रिव्हिजनच्या वेळेला काय केलं, म्हणजे जे सब्जेक्ट राहिले त्यांना एक्स्ट्रा टाइम दिलेला बरा की ते चांगले झाले तेच नाही, जो राहिलेला भाग आहे तर त्याचे मार्क्स जर जास्त नंबरमध्ये असतील तर तो पूर्ण करावा लागेल. सर आता हिस्ट्री सारखा सब्जेक्ट सर खूप मोठा आहे. हां, नाही त्याला छोटा करायचा आहे. सब्जेक्ट खूप मोठे, सगळे सब्जेक्ट, कॉन्स्टिट्यूशन कुठं छोटं आहे, सगळे सब्जेक्ट मोठे आहेत. आपण सिलेबस समोर ठेवायचा. टेलर कपडे बनवतो बघितलं की नाही, शिंपी जेव्हा कपडे बनवतो ना, तो काय करतो, ते 4-6 मीटर आणून दिलं जरी असलं ना तर ते पाहिजे तेवढं कापून घेतो. तसं विषय कापून घ्यायचा, मग माप कोणाचं घ्यायचं, सिलेबसवरून माप घ्यायचं. त्यांनी लिहिलं ना अकबराचे सुधारणा, हा सिलेबस आहे ना, मग अकबराच्या राजकीय चढाया घ्यायच्या नाहीत, असं ते छोटं करायचं. सर UPSC स्पेसिफिक आहे क्वेश्चन. सर आज असं होतं आहे की UPSCचं प्रीचं पॅटर्न खूप चेंज होते सर. म्हणजे ह्यावेळेचा जो एक्झामचा पॅटर्न होता तो नेक्स्ट वीक चेंजेस झालेला असतो आणि कुठलेच क्लास प्रेडिक्ट नाही करू शकत. सांगतात सगळे आम्ही सांगू शकतो पण ते वेगळ्याच लेवल आहे. पण असं जाणवलं की सर मेन्सचे क्वेश्चन आपण प्रेडिक्ट करू शकतो कारण करंट रिलेटेड असतात आणि जे हॉट टॉपिक्स असतात त्यावरती क्वेश्चन येतात. पण प्रीबद्दल सर असं होतं की आता लास्ट टाइमचा पेपर होता जिथं फोकस केलं ते इकॉनॉमिक्स घेतला ना, फॅक्च्युअल होता. मग आणि परत स्टॅटिकला जातो, कधी कधी करंट ओरिएंटेड जातो. मग लास्ट टाइम करंट होता म्हणून सर पुढचे नेक्स्ट टाइम करंटवरती जास्त फोकस केला तर ते फॅक्च्युअल होतो. असं प्रत्येक सब्जेक्ट सर चेंज होतोय, तो प्रेडिक्ट करत नाही आणि फर्स्ट स्टेप सर तोच आहे की तोच क्लिअर होत नाही आहे. त्यामुळे तो प्रेडिक्ट करताच येत नाही म्हणून तर तीच त्यांची टेक्निक आहे. आता हे साधारण 6-7 वर्षापासून तो पॅटर्न चेंज होत चालला आहे. आता UPSCचं एक्झाम पॅटर्न असा आहे की तुम्ही एक प्रेडिक्टेबल असा अभ्यास करू शकत नाही. मग कोण याच्यामध्ये यशस्वी होणार? ज्याचा अष्टपैलू आहे, ज्याचा सगळ्या विषयांचा अभ्यास आहे, त्यांना तशीच मुलं हवी आहेत. इतिहासाची तयारी करून घ्या आणि आल्यानंतर मी तुम्हाला भूगोल विचारेन, याचा अर्थ तुमचा भूगोलचा अभ्यास झालेला असला पाहिजे, असंच त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे तुम्हाला जे करंट अफेअर्स आहेत त्याही तयाऱ्या असल्याच पाहिजेत. हे आणि समजा सगळ्या तयार केल्या काहीच आलं नाही त्यातलं, होऊ शकेल असं, पण तयारीच्या दृष्टीने त्यांची अपेक्षाच तशी आहे. पहिलं फिल्टर आहे ते प्रिलिम, काही लाखामधून तो मग 1700 काय 8000-7000 काढायचे, काही लाखांमधून. त्यांना तशीच मुलं हवी आहेत. ती क्रीम वर घ्यायची आहे. ते UPSC म्हणजे बासुंदी आहे. पहिलं ते दुधातनं साय पहिल्यांदा बाहेर काढतात, मग साईतनं ते मेन एक्झामिनेशन ते जातं याच्याकडे बासुंदीकडे, मग त्याला आठवून एंट्रीमधनं ते शेवटी त्याचा खवा जो असेल तेवढा सिलेक्ट होतो.
त्याचा प्रश्न आहे की आज सिलेक्टेड स्टुडंट आहेत ना, त्यांची जर त्यांची जर सजेशन पाहिला तर सगळे वेगळेच सांगतात. म्हणजे कोणी रेफरन्स बुकलाच होल्ड करा म्हणतात, कोणी आपले बेसिक बुक्सवर होल्ड करा म्हणतात. साहजिक आहे, तिकडे जास्त लक्ष नका देऊ. कुठलं IAS टॉपर स्पीक्स टू यू असं म्हणून काहीतरी येतं, त्याच्याकडे जायचं नाही. कारण त्याचं कसं आहे, त्याला त्याच्या एक्झामिनेशन पॅटर्नमध्ये यश मिळालं. तुम्ही आहात ना, मेन जो फोकस आहे त्या दृष्टीने सल्ले घ्यायला हरकत नाही, पण असा एखादा स्पोरॅडिक सल्ला नाही. एखादा स्पोरॅडिक सल्ला नाही घेत आहे. तुम्ही इंटरव्ह्यूला जाताना चांगले कपडे घालावेत हा सल्ला घ्यायला हरकत नाही, पण निळ्या आणि काळ्याचं कॉम्बिनेशन घालण्याचे जर अमुक हे जरा जास्त स्पेसिफिक झालं, तिकडे जायचं नाही, मग ते चुकण्याची शक्यता आहे. कारण त्याला चाललं, तुम्हाला चालणार नाही कदाचित. ब्रॉड लाईन्सवर अभ्यास चालू ठेवायचा. जास्त तो काय म्हणाला, मग त्यांनी काय किंवा कोणीतरी येतं भेटायला, ऐकायला हरकत नाही की ते काय म्हणतात, त्यातलं मला काय लागू पडतं तेवढंच घ्यायचं त्याच्यामध्ये, नाही तर कन्फ्युजन होईल. आणि होतं सर सब्जेक्टच्या डेप्थ रिलेटेड, तुम्ही अकबराचा मला एक्झाम्पल सांगितला. अकबर म्हटला तर मग त्या काळात महाराणा प्रताप पण आलेच. मग तो अभ्यास अकबराचा कंप्लीट झाल्यावर ते महाराणा प्रताप पण कव्हर करावा लागेल. त्या सिलेबसमध्ये काय सांगितलं? सिलेबसमध्ये जस्ट जनरल मेडिवल हिस्ट्री असं येतो नाही, medieval आणि history- स्पेसिफिक अकबर. मग अकबराचा कार्यकाळ सर महाराणा प्रतापशिवाय कम्प्लीट कसं होईल? नाही, त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा अकबर वाचाल तेव्हा महाराणा प्रतापशी त्याचं असणारं नातं, एक सार्वभौमत्वासाठी लढणारा एकमेव राजा, आणि अकबराने फार चतुराईने त्याच्या अपोजिट राजा मानसिंगला उभं केलं. आणि मग ते बॅटल ऑफ गोगुंडा ही लढाई जी झाली, त्याच्यानंतर त्याच्यावर राजा भारमल, त्याच्या सगळ्या राजपूत राजांनी आपल्या मुलीला दिल्या, लग्न केली, जावई झाले, अमुक झाले, आणि ते सगळं झालं. पण एकमेव हा राजा असा होता की त्यांनी सार्वभौमत्व कधी हे केलं नाही. म्हणून आपल्या मेडिवल हिस्ट्रीमध्ये 3च राजांना महत्त्व आहे. एक महाराणा प्रताप, राजा रणजित सिंग आणि आमचे शिवाजी. हे 3च स्वयंभू किंवा आत्मनिर्भर राजे होते. मग ते जे नातं आहे ते तेवढं नातं आपल्याला माहिती पाहिजे. मग राणाप्रताप असं का करत होता? सार्वभौमत्वासाठी करत होता. आणि हा काय करत होता? त्याला मांडलिक करायचं होतं, त्याला मांडलिक व्हायचं नव्हतं. असं ते नातं होतं. तितपत अभ्यास त्याचा झालाच पाहिजे ना. तर तुम्ही सर आणि एक्झाम्पल दिलात ना अकबराचे, ते आजच्या बेसिक बुक्समध्ये पण इतकं सापडत नाही. आणि रेफरन्स थोडासा अभ्यास जास्त झाल्यामुळे मी आपलं सांगायचं तर कसं आहे की पुढे तुम्ही जेव्हा जाल हिस्ट्रीमध्ये, तेव्हा आणखी थोडं डेप्थमध्ये जातो. हिस्ट्री माझा ऑप्शनल सब्जेक्ट होता, नंतर MA केलं. मग त्याच्यामध्ये सडनली असे काही राजे भेटतात. आता आपल्याला वाचायला काही गंमत वाटते, असे काही राजे होऊन गेले. एक सुलतान बेगडा म्हणून होऊन गेला. त्याच्या दरबारामध्ये इंग्लंडमधून एक त्यावेळेचा राजनैतिक दूत आला होता. त्या दूताने लिहून ठेवलं की तो इतका अवाढव्य राजा होता की त्याच्या मिशा ज्या होत्या त्याची गाठ तो डोक्याच्या वर बांधायचा, आणि त्याचा आहार एवढा मोठा होता की त्याला केळीचा अख्खा घड आणि असे उकडलेले भात हंडे त्याच्या झोपेच्या म्हणजे त्याच्या बेडच्या बाजूला ठेवायचे, कारण उठल्या उठल्या त्याला भूक लागायची. तो ज्या हत्तीवर बसायचा तो हत्ती दर 2 कोसाला बदलायला लागायचा, एवढं त्याचं वजन होतं. आता हे सगळं इंटरेस्टिंग वाटते की मग हे जेव्हा वाचायचं तेव्हा मी वाचलं, अभ्यासाच्या मध्ये वाचायचं. हिस्ट्री तशा बऱ्याच गोष्टी आहेत. मग शिवाजी राजांच्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, अकबराच्या छोट्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या नंतर वाचायच्या. आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, शिंपी कसा करतो, कुणाचं शर्ट शिवायचं आहे त्याचं माप द्या अगोदर, विषय कोणता आहे त्याचा सिलेबस द्या अगोदर, तेवढाच अभ्यास करणार मी. त्याच्यावर आत्ता नाही, पुढे मला इंटरेस्ट वाटला तर मी इकॉनॉमिक्स पण वाचत बसेल, त्यात काय. म्हणून जास्त इकडे तिकडं पसरायचं नाही. जेव्हा अभ्यासाचं टाइमटेबल बनवलं की या सब्जेक्टला एवढे टॉपिक संपवायचे हे करायचे, मग सर असं केल्यानंतर बऱ्याच वेळेस असं होतं की टाइमटेबल बनवलं की या वीकमध्ये एवढे पोर्शन कव्हर करायचे, तर सर काय कारण बऱ्याच वेळेस असं ते कम्प्लीट होत नाही. मग ते परत मग वाटतं की टेन्शन येतं की ते आपलं टाइमटेबल फॉलो झाले, मग टाइमटेबल करायचंच असं होतं कसं. मग त्याचं कारण असं आहे की पहिल्यांदा टाइमटेबल करतानाच तुमच्याकडे एक घोडा आहे तो 40 किलोमीटर चालू शकतो, तुम्ही 60 किलोमीटर 80 किलोमीटरचं प्लॅनिंग केलं तर तो थकणारच आहे. तुम्ही पहिल्यांदा टाइम टेबल करतानाच असं केलं पाहिजे. हे कसं आहे, टोटल धडे किती आहे 40, आपण किती 2 आठवड्यात करणार, म्हणजे दिवसाला 2, असं ते मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन चालत नाही तिथे. मी करू शकतो का 2 एक दिवसात? नाही ना. मला किती वेळ लागणार आहे? इतका लागणार आहे. असं टाइम टेबल बनवायचं असतं. विषय कॉम्प्रेस करायला टाइम टेबल बनवायचे, ते डब्यात भरल्यासारखं तो विषय भरून तसं नाही होतो. मग गडबड होणारच आहे, मग प्रेशर येणार, मग टेन्शन येणार, मग स्वतःबद्दल फार वाईट वाटतं. एक ठरवलेलं करता येत नाही.
कुठे काय प्लॅनिंग केलं चालत नाही, टाईम टेबल काय माझं बिघडतं, आता तेही राहिलं, ते तिकडे अर्धच राहिलं, तोपर्यंत जॉग्राफी आली, तोपर्यंत सिविक्स आलं, तोपर्यंत कॉन्स्टिट्यूशन आली, तोपर्यंत तिकडून घरून पण फोन आला, हे सगळं गडबड होते सगळं. तसं नाही पाहिजे ना, तुम्ही थोडा जास्त वेळ घेतला तर ते महत्त्वाचं आहे. टाईम टेबल नियोजन करायला 71चं वॉर झालं होतं माहिती आहे ना, भारत बांगलादेश, ते का जिंकलो आपण? इंदिरा गांधींनी सॅम मानेकशॉला सांगितलं होतं की ताबडतोब आपल्याला 1 महिन्याच्या आत चढाई करायची आहे, आणि पाकिस्तानकडून त्यांनी सांगितलं नाही करणार. ते म्हटले का नाही करणार? तुम्ही रिझाईन करतो म्हणाले. का? म्हणजे मला कमीत कमी 7 महिने लागतील तयारीला. ते हो म्हणाले इंदिरा गांधी. त्या 7 महिन्यामध्ये ते तयारी केली. ते तयारी म्हणजे ते टाइम टेबल होतं, बरोबर. पुढचं काम फक्त 2 महिन्यातच झालं, जे काय करायचं होतं ते व्यवस्थित झालं. ते कळालं सुद्धा नाही पाकिस्तानला नियोजन. म्हणून पहिल्यांदा तुम्ही जास्त वेळ तुमच्या प्लॅनिंगवर, टाइम टेबलवर घालवा, आणि पण ते रिअलिस्टिक टाइम टेबल बनवलं पाहिजे, मग पुढे प्लॅनिंग पाहिजेच. सर कन्सेप्च्युअल डाटा असतो ना, तो लक्षात राहतो, म्हणजे लिंक करता येतो, आणि कन्सेप्ट समजून घेतलं की एकदा परत विसरत नाही. पण फॅक्च्युअल डाटा असतो तो किती वेळा वाचला तरी परत विसरतोय. म्हणजे आता हे तर सनावळी सांगितली असं, हा, सनावळी किंवा टेक्निक सांगतो तुम्हाला सनावळीचं कसं आहे. आपण मुघल पिरियड घेऊया किंवा सल्तनत पिरियड घ्या, त्याला काय म्हणता तुम्ही? गुलाम स्लॅब डायनॅस्टी, अल्तमश वगैरे आहे ना. आता ती सुरू होते कुठून? कुतुबुद्दीन ऐबकपासून सुरू झाली. त्याच्या अगोदर घोरी होता, बरोबर आहे. मध्ये गझनी आला, गझनीच्या 17 स्वाऱ्या आल्या. गझनीचा पिरियड काय आहे? त्याचं कारण सांगतो तुम्हाला. 1000ला ते सुरू होते, 1100ला अल्तमश आलेला आहे. आता मी कसं ठरवलं, माझ्या डोळ्यासमोर 1000 ते 1100 हा एक ब्लॉक आहे. 1100 ते 1200, 1200 ते 1300, आणि अंकलबीमध्ये कसं लिहितात 1 2 3 4 5 11 12 13, तसे सण डोळ्यासमोर ठेवायचे, आणि मग आता ते सण बघायला लागायचे. आता समजा 1500चा पिरियड चालू झाला आहे, 1500 ते 1600, तर 1500ला सुरू केलं तर अजून आलेलं नाही, अजून अकबर आला 1526. आता पुढे गेलो 1535 शेरशाह सुरी आला, पुढे गेलो साधारण 42 43 44 अजून नाही, 55 56 अकबर आला. 56 पुढे गेलो, आता खूप पुढे जाऊ लागली, कारण अकबराचा सगळ्यात मोठा पिरियड होता. 1603 बॅटल, शेवटची बॅटल ऑफ सिलगड झाली 6. आता 1606 म्हणजे 1600-1700 मधलं पहिलं टेबल समोर राहायचे, तिथं ते दिसतं 1607. त्याच्यानंतर मला लगेच दिसतं जहांगीर आला. जहांगीर पुढे गेला, दुसऱ्या डिकेडमध्ये गेला, 1610 11 12 13 14 1620 21 22 23 24 25. जहांगीर जास्त अफू खायला लागला, रोज अर्धा थोडा अफू खात होता. एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन. 27ला ते झालं. नूरजहांने काय केलं, जवळच्या काही लोकांना घेऊन, मिर्झाबेग वगैरेंना घेऊन स्वतःच राज्य करायला लागले. तिचा राज्याभिषेक झाला नव्हता, पण हा जो जहांगीर होता तो कायम पडून असायचा. त्यामुळे 27 ते 30 या काळामध्ये नूरजहानचं झालं. तेवढ्यात 30ला काय झालं, जहांगीर गेलं तर शहाजहान आले, पुढे गेले. शहाजहान त्याचं चाललं ऑलमोस्ट कुठंपर्यंत, शहाजहान म्हणून औरंगजेब महाराज आले. ते आले ते 1707 पर्यंत ते राहिले. ते 1707 पर्यंत जेव्हा समोर दिसतं त्यावेळेला आपल्याला मध्ये दिसतं की अरे याच्यात तेवढा शिवाजी महाराज येऊन गेले, 80ला ते गेले, संभाजी आले, ते 89ला गेले, राजाराम महाराज आले, ते 2000ला, ते 1700ला गेले. त्याच्यानंतर ताराबाई आल्या, संताजी घोरपडे वगैरे, ते 1707ला त्याला त्रास दिला. औरंगजेब हा औरंगाबादच्या जवळ मृत्युमुखी पडला. आता हे कसं लक्षात आहे, त्याला झाली किती वर्ष? टेक्निक आहे, टेक्निकमुळे लक्षात आहे. म्हणून कुठली टाइमलाईन बनवायला पाहिजे, टाइमलाईन मनात बनवायची, आपण ते विकसित करायचं तसं. आणि सर ते स्कीम असतात ना गव्हर्नमेंट स्कीम, त्यांच्या पण साल जे अगदी असते बरोबर, ते विचारतात. अगदी बरोबर. ते पण असं टाइम 1948ला सुरुवात करायची, तिथून कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली सी राजगोपालाचार्य, बरोबर. त्याच्यानंतर पुढे 51 प्रजासत्ताक, ड्राफ्टिंग असेंब्ली बाबासाहेब आंबेडकर, गोपालस्वामी अय्यंगार. 51ला सुरू झालं प्रजासत्ताक. फर्स्ट 5 इयर प्लॅन 5-5 वर्षांनी तुरला. मग मध्ये तेवढ्यात युद्ध झालं, त्यामुळे 5वार्षिक होऊ शकला नाही. आता हे पाठ केलेलं नाही, त्याला एक स्कीम लावलेली आहे, त्या स्कीमप्रमाणे. आता तुम्ही इथे माझ्यासमोर बसलात, काही काळाने मी आता इथून निघून जाईल, पण माझ्या लक्षात कसं राहील कोण कुठं बसलेलं आहे, की आता यांनी तांबडा शर्ट घातलेला ते या डाव्या बाजूला आहेत. मनामध्ये एक स्कीम राहते, त्या या इकडे आहेत.
यांना चष्मा आहे, या इकडं आहे, हे कुठंतरी रेकॉर्ड झालेलं आहे. माइंडला ती हे असते, सवय असते, ती फक्त एम्प्लॉय करायची आणि ती सगळ्यांकडे ती स्मृती असते, आपण वापरत नाही. आपला मेंदू खूप खूप काही करू शकतो. ॲज ऑफ डेट सायन्समध्ये आपण आपला मेंदू फक्त 6% वापरतो आणि पूर्ण 70-80% ज्यांनी आपला मेंदू वापरला ते स्वामी विवेकानंद होते. आपण 6% सुद्धा वापरत नाही. तुम्ही फक्त प्रॅक्टिस करा, ही टाईमलाईन डोळ्यासमोर अशी ठेवायची, सगळ्या फॅक्च्युअल फिगर्स तुम्हाला पाठवा. सर टाईमलाईनचे सेपरेट नोट्स काढून त्या हे केलं तर काय त्याला करायचं नाही, हे मनातलं आहे, त्याच्या नोट्स काढताच येत नाही. आपणच फक्त हे 1656 करायचं बघायचं आणि आपल्या डोळ्यासमोर ते कॅलेंडर उभा करायचं आणि मग सुरू करायचं. 1600 कडून खाली आलो, 1610, 1621 असे ते कॉलम्स असतात ना, 21 ते 30, 30 ते 40 असं जायचं. मग तिथं थांबायचं आणि मग बघायचं बरोबर आलं का, आणि मग ती सवय लागायला लागते की हां. मग एकदा तुम्ही शहाजहान तिथे येऊन ठेवला की तो तुम्हाला आत्ताच सोडून द्या, पुढचे 40 वर्ष विसरणार कधीच विसरणार. सर परीक्षा जसं जवळ येते तसं अभ्यास पण कमी होतो आणि लास्ट वीकमध्ये रिव्हिजन असते, त्याचा चुका होतात. लास्ट दिवशी अभ्यासच होत नाही, दुसऱ्या दिवशी कसं डायरेक्ट झोपेत उठून डायरेक्ट पेपरला जातं तसं होतं. ते अभ्यास करायची आदल्या दिवशी इच्छा होत नाही. हरकत नाही, मी कधीही आदल्या दिवशी अभ्यास केलेला काही हरकत नाही आणि मी कधीही न झोपता गेलेलो नाही. त्याचं कारण स्मृतीशी त्याचा संबंध आहे. कारण मला माहिती आहे, आत्ता जरी मला टेन्शन आलं असेल की अरे सगळे अभ्यास करायला लागले, मी काहीच करत नाही, मला आठवण नाही तर काय करायचं वगैरे. परीक्षा ही अशी गोष्ट आहे ना की ती जेव्हा म्हणतात की हां तिकडे घंटा झाली, पेपर येतात, आपण असं करून बसलेलो असतो, मग तेवढ्यात ते उत्तरपत्रिका वाटतात, मग ते आपण लिहितो आपल्या त्याला, मग त्यांचा तो आवाज असतो आणि मग क्वेश्चन पेपरचा तो सेट येतो. त्या सेटअपमध्ये मेंदूमध्ये तुमचं सगळं विसरलेलं असतं. याला एकाग्रतेचा कळस म्हणतात. तुम्हाला त्यावर तुमची आई आठवत नाही, तो सिनेमा नाही, सलमान खान आठवत नाही, काहीही आठवत नाही, फक्त एकच व्यवस्थित होते पेपर, व्यवस्थित मला आठवू दे. कारण फोकस पूर्ण अशा वेळेला सगळा रिकॉल मेमरी म्हणतात, तर ती येते आपल्याला. त्याला असं स्पेसिफिक आहे. पण विनाकारण जागरण करून शेवटचे 4 दिवस 1 तास 2 तास झोपलाय असं केलं तर त्याची वाट लागू शकते. कारण मग मेंदू तिथं जर थिजला तर काहीच रिकॉल होणार नाही. फ्रेश असलं पाहिजे. काही लोकांना 10ला परीक्षा आहे, घरातून 8ला 9ला निघायचं असेल तर हे 9ला तिथं अगदी दरवाजापर्यंत पुस्तक तसलं काही करायचं, त्याचा काय उपयोग होतो? त्याचा काही उपयोग होतो? ज्या दिवशी परीक्षा त्या दिवशी प्रसन्न चित्ताने शांतपणे सकाळी सगळे आंघोळ वगैरे व्यवस्थित करून झोप व्यवस्थित करून जायचं. जे केलेलं आहे 3 महिन्याचं ते असं जर उडत असेल तर मग मेंदू काम करत नाही असं होऊ शकत नाही. एक्झामच्या आधी 8-10 दिवस एक वेगळंच प्रेशर जास्त डेव्हलप होते, त्याला मग त्याच्यासोबत कसं टॅकल ते नाही, ते प्रेशर टॅकल करायचं नाही, ते प्रेशर डेव्हलप व्हायलाच पाहिजे. सर त्याच्यामुळे अभ्यास करून ते रिव्हिजन करून नाही कसं आहे माहिती आहे का, ते असं मध्ये मध्ये येतं. म्हणजे वाचायला बसलं ना सगळं चाललंय सोबत पण आम्ही चालू येतं असं ते येतं मध्ये, तसं यायचंच असतं. ते त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. अगदीच त्याच्यामुळे अभ्यास होत नाही असं वाटलं तर बंद करायचं. आणि त्याच्यात तुम्हाला समदुःखी माणसं मिळतात, लगेच होत असेल काही विशेष नाही आहे त्याला अजिबात जास्त महत्त्व द्यायचं. एक लक्षात घ्या, खचून जायचं. खचून कधी परीक्षेत जाऊ नका. ही परीक्षा करताय, याच्यामध्ये यश आलं नाही आलं, उत्तम मार्क पडले नाही पडले, खचायचं नाही. आजकाल डिप्रेशन बऱ्याच ठिकाणी व्हायला लागले, त्या भानगडीत जायचं नाही. बचेंगे तो और भी लढेंगे, खचून नाही जायचं. हे असे येत राहतात आणि होतं असं व्हायलाच पाहिजे. त्याचाच अर्थ अभ्यास चालू आहे तुमचा. जो करत नाही त्याला कसं प्रेशर येईल? जो करेल त्यालाच प्रेशर येईल. एकच प्रेशर यायलाच पाहिजे आणि त्या प्रेशरमुळे मेंदू एकाग्रतेला मदत होते त्याची. ज्याचं प्रेशर नाही तो एकाग्रता कशी करेल? आता तुमची परीक्षा समजा अजून 6 महिने, आज तुम्ही कसे वागाल? काय 6 महिने, जसं जसं 6वा महिना जवळ येईल मग कसं होतं? 2 दिवस राहिले, 5 दिवस राहिले, असंच व्हायला. सगळे प्रश्न. थँक्यू अँड ऑल द बेस्ट. चांगलं करा, उत्तम करा आणि तुम्ही व्हाल, उत्तम होईल. त्याची 2 कारणं आहेत. एक, ज्या उद्देशाने हे प्रेरित झाले तो उद्देश तुमच्याकडून करून घेईल. फक्त असं करा, पास व्हा, येऊन स्वामींना सांगा
तुम्ही माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ केला. आणि दुसरं असे ऑफिसर व्हा की लोकांनी नाव काढलं पाहिजे आणि तुम्ही तुमच्या मुलाखतीत सांगितलं पाहिजे की मला हे सगळं इथं मिळालं. असं लेखन काय भाषा आठवतात ना आपल्याकडे ओपनिंगला आले होते, आठवत आहेत ना सगळ्यांना. आता शुगर कमिशनर आहेत, त्यांचा आपण आदर्श घेतला पाहिजे. ते कसे करतात, कसे राहतात. आता सुद्धा ते किती लिखाण करतात पेपरमध्ये, त्यांचं खूप लिखाण येत असतं, त्यांची पुस्तकं प्रकाशित होत असतात. ही सर्वेज इन टू दॅट. असं आपण राहायला शिकलो तर ते काही घडत जाईल. मग तुम्ही उद्या सरकारी नोकरशाह व्हाल किंवा एखादा बिझनेस करा किंवा एखादी इंडस्ट्री टाका, बट वेन यू आर इन टू द प्रोसेस ते तुम्हाला सगळं घडवत त्यासाठी राहिलं एवढं असेल. आभार प्रकटण्यासाठी थांबलोय मी. ॲक्च्युली मला बाळासाहेबांचा फोन आला होता की इन्स्टिट्यूटमध्ये यायचं आहे आणि त्या मधल्या पिरियडमध्ये अतिशय म्हणजे आता डॉक्टर साहेब आपल्या थोडं आले आणि जे तुमच्याशी हितगुज केलं तर अतिशय बिझी शेड्यूलमध्ये आणि दुःखद घटना त्यांची आईचं 2-3 दिवसापासून निधन झालेलं असताना सुद्धा ते तुम्हाला भेटायचे ही प्रचंड इच्छा आणि त्या ह्याच्यातमधनं ते आले आणि त्यांची 4 दिवसापूर्वी अँजिओग्राफी झालेली आहे. स्टेन त्यांना हे मी ज्यावेळी परवा फोन केला होता म्हटलं की 2 दिवस अगोदर आम्हाला कळवा म्हणजे कशा पद्धतीचं आपण फ्रेमआउट करू. मला जे बाळासाहेबांना फोन केला ते म्हटले असं असं म्हटलं आपण त्यांना भेटायला जाणं बिणं विश्रांतीची गरज असताना आपण हे करणं. काल संध्याकाळी फोन आला तर मी सरांना फोन केला आणि त्यांनी ॲक्च्युली प्रत्येक तिकीटमध्ये सांगितलं की 10-15 मिनिटं थांबायचं आहे. पण डिकेटीमध्ये आम्ही काल सगळे ते एक्सपोर्ट लोकांना ते भेटणार होते. त्यांचे वेगवेगळे पैलूज आहेत जे विद्यार्थ्यांना गायडन्स, उद्योजकांना गायडन्स अशा सगळ्या शेड्यूल असतात. तिथलं एक शेड्यूल कट केलं. एक्सपोर्ट लोकांना भेटले नाही. आमच्या शाळेमध्ये सुद्धा आमची प्रायमरी अगदी छोटी पण तिथेही ते आले. तिथेही आमच्या त्या शिक्षकांना त्यांनी उद्बोधन केलं की 5 मिनिटाचं असताना त्यांनी 15-20 मिनिट भरभरून ज्ञान दिलं की इन्स्पिरेशन दिला आपण म्हणतो. तर मी आमच्या सगळ्याच संस्थेमार्फत डॉक्टर साहेबांचं अतिशय नेहमीच मार्गदर्शन असतं. आभार मानतो. आभार मानणं हे होणार नाही, संयुक्तिक होणार नाही. स्पेशली बाळासाहेब कलशेटींचा आभार मानतो कारण त्यांनी डॉक्टर साहेबांना सगळी माहिती देऊन आपणाला कुठल्याही परिस्थितीत डिकेटीमध्ये आले की इकडे इन्स्टिट्यूटमध्ये आणायचं आहे आणि तुझ्या शाळेत न्यायचं आहे. हे 2 गोष्टी त्यांनी अगदी सांगून ते बरोबर प्लॅनिंग त्यांनी केलं आणि आम्हाला वेळ दिला म्हणून मी बाळासाहेबांचा विशेष आभार मानतो. डॉक्टर साहेब आपल्या ज्ञानाचा आम्ही अनुभव घेतला दिवसभर आणि आम्हाला असं लक्षात आलं की तुम्ही गायडन्स देत असताना हे सगळे प्रश्न माझीच होती. एकाग्रता हे व्हॉट्सॲप फॉरवर्ड हे सगळं आणि आम्हीच बस काही शिकलो. म्हणजे आता असं मला वाटतं की डॉक्टर साहेबांच्यावर 2-3 दिवस थांबावंच आपण. बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या नेहमी आहेत. तर असंच त्यांचा वेळ आपला नेहमी इथं आला की आम्हाला मार्गदर्शन एक व्हिजिट तुमची इचलकरंजी यांनी इन्स्टिट्यूशन व्हावी अशी मी अपेक्षा करतो. आणि आज तुम्ही आलात म्हणजे गेलात असं नाही तर तुमचं ह्या इन्स्टिट्यूटवर नेहमीच लक्ष राहू दे कारण मुलं बदलत राहणार आहेत आणि अशा प्रत्येक वेळी तुम्ही आला की इन्स्टिट्यूटमध्ये या आम्हाला मार्गदर्शन करा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.